पारितोषिक असं आहे निलेश सुर्वे साहेब, नाला सोपारा, दापोली, राहणार दापोली, शाखा प्रमुख प्रदीप उदित, प्रभाकर निमरे यांच्याकडून रोख या कार्यक्रमासाठी रोख 101 रुपयाचा पारितोषिक आहे. नाचवणारे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देश माझा भारत तिरंगा निशाण आहे, राजधानी दिल्ली या देशाची शान आहे. अरे ही कोकण नगरी सोन्या मोत्याची खाण आहे, म्हणून मला माझ्या जन्मभूमीचा अभिमान. माझ्या श्री गजाननाला
मी तुमच्या समोर स्तवन गात आहे. माझ्या स्तवनाची रचना गुरूंवर आधारित केलेली आहे. आपले आई वडील हे सर्वप्रथम गुरु असतातच, त्याचप्रमाणे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक गुरु असतो. तो आपल्याला त्या अंधारातून प्रकाशाकडे कसं नेतो आणि त्याचे वर्णन मी माझ्या स्तवनात केलेलं आहे. लक्ष असू द्या. खरे दैवत माझे गुरु, आदि गुरुजींना वंदन करू. खरे दैवत माझे गुरु, आदि गुरुजींना वंदन
श्री गणपती गजानन महाराज बोल गाव देवी माते बैरी भवानी माते गुरुवारी एकनाची माळी बुवा अखंड ताळदेव घराण्याचा साई श्रद्धा महिला कला पथकाचा बोल तू रे शाबास. सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख सन्माननीय श्री निलेशजी सुर्वे साहेब नाला सोपारा प्रदीप उदय प्रभाकर निमरे यांचकडून दापोली यांचकडून रोख 201 रुपयाचा पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तुला वंदन करीत आहे. रसिका हो, स्तवन झालंय. मी आता तुमच्या समोर गण गात आहे. श्रावण मास चालू आहे. श्रावणात आता गणरायाच्या आगमनासाठी निसर्ग आतुरतेने वाट बघत असतोय, जसं आपणही वाट बघतोय, बरोबर ना? कोकणला जाणारे मुंबईकर तिकीट काढून तयारीतच असतील, होय की नाही? हा, तर सर्व आता निसर्गरम्य हा श्रावण, ह्या श्रावणात सर्व निसर्ग आपल्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतोय. तर त्या गणरायाला अडवण्यासाठी आनंदाने मी आपल्या समोर एक गण सादर करते. लक्ष असू द्या. विनविते शिव तनया विनविते शिव तनया मंगलमूर्ती हे बाप्पा मोरया. लवकर येना तू बाप्पा मोरया.
सन्माननीय तुरेवाले शाहीर आमचेच गुरुवर्य एकनाथजी माळी साहेब यांच्याकडून यांचे शिष्य सुहास चांदिवडे यांच्याकडून रोख 101 रुपयाचा पार्श्वकला आहे. नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मग मंडळी स्तवन गण झालेला आहे. आता येते ती तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. मी काय गवळण म्हणत नाही. आता येते ती हा आता मला कळलं सर्व जागे आहेत. तर मग तुरेवाल्या शाहिरांना शक्तीवाल्या शाहिरांनी हॅलो सन्माननीय रमाकांत रेवाळे साहेब यांच्याकडून आताचा जो गण झाला तो खूप सुंदर झाला. त्यांच्याकडून 151 रुपयाचा पार्श्वकला आहे. नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कवी शशिकांत कापसे साहेब यांच्याकडून रोख 201 रुपयाचा पार्श्वकला आहे. नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिका हो, शक्तीवाल्या शाहिरांनी सुंदर अशी गवळण गायलेली आहे. त्या गवळणीची काठ मी देणारच आहे. त्यांनी त्या गवळणी बरोबरच कृष्ण म्हणजे तुरेवाले आम्ही तुरा लावतो त्यावर ते मोराचा पंख एक मोराचा पिसारा का लावतो या सर्व प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहेत. ती मी तुम्हाला देणारच आहे. नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या समोरच बसले. नीट लक्ष देऊन ऐका. गवळणीची काठ देते. बाजाराला विकण्या निघाली. बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली. बाजाराला विकण्या निघाली. दही दूध
प्रेमाचा वाहतोय झरा, याची साक्ष ग देतोय माझा हातुरा, याची साक्ष ग, याची साक्ष ग देतोय माझा तुरा, याची साक्ष ग देतोय माझा तुरा. आणि या मोर पंखाचा तुरा का लावतात याचा अर्थ पण सांगते, लक्ष देऊन ऐका. वृंदावनात मोर नाचत असताना त्या मोरांचा एक मुख्य मोर असतो. त्या मोरानं आपल्या प्रेमासाठी कृष्णाला दिलेलं आपलं प्रेमापोटी कृष्णाला दिलेला हा एक मोरपंखाचा पिसारा, म्हणून कृष्ण प्रेमानं दिलेला असतो. मोरानं त्याला प्रेमानं दिलेला हा पंखांचा पिसारा असतो, म्हणून कृष्ण सदैव त्याला आपल्या माथ्यावर म्हणजे तुऱ्यावर लावत असतो. आणि मोर हा निसर्गरम्य प्रेमाने नटलेल्या या प्रेमाचं प्रतीक आहे, आणि म्हणून तो आपला पक्ष्यांचा राजा मोर म्हणून ओळखला जातो. आणि मोर हे एक नम्रतेचं देखील प्रतीक आहे, म्हणून कृष्ण मोराचा पिसारा सदैव आपल्या माथ्यावरती लावत असतो. तुरेवाल्या शाहिरा, तुम्ही इथे बसलेलाच आहात. मी मोरपंखाचा शक्तिवाल्या शाहिरा, मी मोरपंखाचा सविस्तर अर्थ कृष्ण माथ्यावर का लावतो सांगितलेला आहे. आता मी माझ्या गवळणीकडे वळते, लक्ष असू द्या. मागे मागे कानाच्या राधे फिरतेस कशाला, झुरतेस कशाला, त्याच्यावर मरतेस कशाला, स्वतःहून प्रेमाचे चाळे तू करतेस कशाला, मग त्याने तिला छेडल्यावर राग धरतेस कशाला. नवरासून जीव हा गुंतलाय कानात, नवरासून जीव हा गुंतलाय कानात, राधा गुपचूप कानाला भेटते वृंदावनात, राधा गुपचूप कानाला भेटते वृंदावनात. नवरासून जीव हा गुंतलाय कानात,
अनयाची ही राधा म्हणजेच राधेचं लग्न झालेलं असतं, तरी देखील ती कृष्णाला भेटायलासाठी वृंदावनात जात असते. कृष्णाची आठवण आली की उठली सुटली. बघा, ही राधा कृष्णापेक्षा खूप मोठी असते. हिला कळायला पाहिजे ना, हिचं लग्न झालंय म्हटल्यावर हिनं घरात राहायला पाहिजे की सारखं कृष्णाला भेटायला जायला पाहिजे. ही सारखी कृष्णाला भेटत जायची. म्हणून मला काय म्हणायचंय लक्षात असू द्या. तिच्या विषयी सांगावं काही, घर कामात लक्ष नाही. झाली प्रेम दिवाणी बाई, कानाशिवाय करमत नाही. काम क्रीडेची इच्छा येतात मनात, काम क्रीडेची इच्छा येतात मनात. राधा गुपचूप कानाला भेटे वृंदावनात.
रसिक हो, शक्तिवाल्या शाहिरा सौ तेजल पवार गोताड यांनी माझ्यावर असा प्रश्न सोडला आहे. प्रश्न वाचते, लक्ष असू द्या. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे मंदिर होते. त्या मंदिराची उंची किती? तिथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव व महत्व काय? तर शक्तिवाल्या शाहिरा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, लक्ष देऊन ऐका. प्रश्नाचं उत्तर असं आहे, विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे मंदिर होते. त्या मंदिराची उंची 70 फूट अशी आहे व तिथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव शमी वृक्ष असे आहे. शमी वृक्षाचे महत्व, स्थानिक परंपरेनुसार पांडवांनी अज्ञातवासाच्या अंतिम वर्षात आपली शास्त्रे शमीच्या झाडावर लपवलेली होती. या मंदिराजवळ अशा जुन्या शमी वृक्षाचा उल्लेख केला आहे. तर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. मी तुमच्यावर जो प्रश्न सोडला आहे तो प्रश्न असा आहे, कोणत्या राजाची कन्या कोणाच्या वरदानाने प्रसूत झाल्यानंतर पुन्हा कुमारिका होत असे, अशा प्रकारे तिने किती पुरुषांपासून किती पुत्रांना जन्म दिला? त्या भाग्यवान कुमारिका राजकन्येचे नाव काय, हे मला तुम्ही शास्त्राद्वारे सांगायचं आहे. प्रश्न पत्रात आहे, लक्ष असू द्या. शुद्धीत येना ध्यान तू देना, शुद्धीत येना ध्यान तू देना, प्रश्न हा माझा समजून घेना. जाऊ नको तू मोठेपणात, जाऊ नको तू मोठेपणात, डोकं लाव तू शास्त्र पुराणात, जाऊ नको तू मोठेपणात, डोकं लाव तू शास्त्र पुराणात.
रसिक हो, आपल्या सर्वांचे लाडके घाणेकर बुवा या आपल्या सर्वांमधून निघून गेलेले आहेत. त्यांच्याकरता एक छोटंसं आदरांजली गीत गाते. जीव गेला दूर वादळासारखा, लोककलेचा सुर झाला पोरका. लोककलेचा सुर झाला पोरका. जाने लोककला जिवंत ठेवली, त्या घाणेकर बुवांना गाते आदरांजली. देते शब्द चालवू कलेचा वारसा, देते शब्द चालवू कलेचा वारसा.